सकाळ झाल्यानंतर प्रत्येक आईला पहिली घाई असते ती म्हणजे मुलांच्या टिफिनची. कारण मुलांना पौष्टिक सोबतच टेस्टी नाश्तासुद्धा हवा असतो. प्रत्येक वेळा पौष्टिक नाश्ता टेस्टी नसतो आणि टेस्टी नाश्ता हा पौष्टिक नसतो. तर या दोन्हीचा मेळ साधता येईल असा पदार्थ नेमका कोणता बनवायचा हा प्रश्न प्रत्येक आईला पडत असतो. तर त्यासाठी एक ऑप्शन म्हणजे मुरमुरे आणि इतर काही साहित्य वापरून बनवलेला पराठा. चला तर जाणून घेऊ मुरमुऱ्यांचा पराठा कसा बनवायचा. नमस्कार, माझं नाव कोयल निंबोरकर. आज आपण मुरमुरेचा पराठा बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य: किसलेला गाजर, अर्धा बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर अर्धा बारीक टमाटर चिरलेला, शिमला मिरची, हिरवी बारीक मिरची आणि कोथिंबीर, मीठ, हळद, तिखट आणि जिरं, अर्धी वाटी दही आणि तेल, मुरमुरे आणि रवा. मुरमुरे, दही आणि रवा हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया. एकदम पातळही करायचं नाही आहे, थोडंसं घट्टसर मिश्रण तयार करायचं आहे. त्यानंतर आता हे आपण मिश्रण तयार केलेलं आहे. थोड्या वेळासाठी 10 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवूया. आता आपण पराठ्यासाठी मिश्रण तयार करून घेऊया. आधी मी बारीक चिरलेला कांदा टाकला आहे, त्यानंतर बारीक चिरलेलं टोमॅटो, शिमला मिर्च, त्यानंतर बारीक चिरलेली मिरची हिरवी, त्यानंतर कोथिंबीर आणि किसलेला गाजर. हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊया. सर्व मिश्रण हे आपण एकजीव करून घेऊया. आता आपण या मिश्रणामध्ये थोडं लाल तिखट टाकूया, 1 चमचा जिरं, चवीनुसार मीठ टाकूया आणि हळद, आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया. आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण पराठा बनवायला घेऊया. सर्वात आधी आपल्याला पॅनवर तेल टाकायचं आहे. मुलांच्या डब्यावर देण्यासाठी छोटे छोटे पण आपण बनवू शकतो असे. त्यानंतर या बाजूला थोडं थोडं तेल टाकायचं. हा पूर्ण एका साईडने आपल्याला चांगला शिजू द्यायचा आहे. त्यानंतर हा पूर्ण एका बाजूने झालेला आहे. याला असं परतून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने चांगलं होऊ द्यायचं. तुम्ही बघू शकता पराठा छान दोन्ही साईडने छान प्रकारे शिजलेला आहे आणि त्याला छानपैकी कलर आलेला आहे. मुरमुरेचा पराठा तयार झालेला आहे आणि तुम्ही हा टोमॅटो सॉस सोबत किंवा अदर कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता. आणि लहान मुलांचे टिफिन साठी नाश्त्यासाठी तुम्ही हा मुरमुरेचा पराठा बनवू शकता. अशा प्रकारे हा आपला आज मुरमुरे पराठा तयार झालेला आहे. कमीत कमी वेळात टेस्टी आणि पौष्टिक असा मुरमुरे पराठा कसा बनवायचा ते आज आपण जाणून घेतले. मुलांच्या नाश्त्यासाठी नक्की बनवून बघा टेस्टी आणि पौष्टिक असा मुरमुरे पराठा. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.